उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की कितीही अडचणी आल्या तरी कामात अडथळा आणू नका, अफवा किंवा हलक्या कानाचं होऊ नका आणि कुणाची गंमत करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। निवडणुकीत कामात सामंजस्य आणि सहकार्य आवश्यक आहे, कारण विरोधी भूमिकेमुळेच उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी पवार बोलत होते। पुढे बोलताना पवार यांनी सांगितलं की पंचायत समिती निवडणुकीत 12 जागा होत्या। काही सहकार्यांनी प्रस्ताव ठेवला की एक सर्वसाधारण महिला उमेदवार द्यावी आणि दुसरी जागा त्यांना देण्यात यावी, तर उर्वरित 10 जागा तुम्ही लढवा। यामध्ये सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे आणि परस्पर विरोध टाळावा, असं त्यांनी स्पष्ट केले। अजित पवार यांनी नगरपालिकेतील निवडणुकीबाबत सांगितले की बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीला सुनील सस्ते आणि विष्णू चौधर यांनी विरोध केला होता, पण नंतर योग्य प्रकारे सामंजस्य साधून योग्य उमेदवारांना साथ दिली गेली। माळेगावमध्येही त्यांनी असंच केलं, तिथे त्यांनी नको वाद घालायला असा धोरणात्मक निर्णय घेतला। पवार म्हणाले की यांच्यामध्ये माझा स्वार्थ नाही, ते फक्त राजकीय व्यवस्थापन योग्य प्रकारे पार पडावे यासाठी निर्णय घेत आहे। सगळ्यांनी योग्य नियोजन, सहकार्य आणि संयमानं काम केल्यास निश्चितच यश मिळू शकते, कुणीही नाराज होऊ नये, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। काही जणांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। अजित पवारांना 18 उमेदवार मिळाले नाहीत अशा अफवाही पसरवल्या जात आहेत। केंद्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA मध्ये आहोत, तर राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत। यापूर्वीही माळेगावच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। कमी लेखण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण त्यामुळे आम्हालाही स्वतंत्रपणे मैदानात उतरावं लागले। समोरच्या काही सहकारी मित्रांनी 2 पंचायत समिती जागांची मागणी केली होती, तर उर्वरित पंचायत समिती व जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादीनं लढवाव्यात अशी चर्चा झाली होती। मात्र एकमेकांना विरोध करून काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे, असं पवार यांनी ठामपणे सांगितलं। तसं आपण जिरायत भाग, बागायत भाग कुठेही अडचण येता कामा नये अशी माझी सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना विनंती आहे। हलक्या कानाचं राहू नका, कुणाची गंमत बिम्मत करायच्या भानगडीमध्ये पडू नका। ह्यावेळेस थोडंसं मी मगाशी सांगत असताना सांगितलं की ह्याच्यात मला काही समोरच्यांच्या काही सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा, आम्हाला तुम्ही एक जागा सुप्याची सर्वसाधारण महिला आणि दुसरी एक जागा आम्हाला शिरसोफळ सर्वसाधारण, ह्या 2 जागा तुम्ही आम्हाला द्या आणि बाकीच्या 10 जागा तुम्ही लढवा। 12 जागा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या 7च्या 7 जागा तुम्ही त्या 6 मागे 7 होत्या, माळेगावमुळे 6 झाल्या। 6च्या 6 जागा तुम्ही त्या ठिकाणी लढवा आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करू। मी मगाशीच सांगितलं, एकमेकाचा आकस ठेवून एकमेकाचा विरोध करून ह्याच्यातनं आपल्याला काही साध्य करता येत नाही। काही लोकांची नाराजी आहे, मला माहिती आहे। या दोन्ही ह्याच्यामध्ये काय गरज होती का, मागं नाही का आपण काढल्या, ह्यावेळेस काढायला काय अडचण होती वगैरे वगैरे सगळं। परंतु काही बाबतीमध्ये केंद्रात राज्यात आपण जर सगळे मिळून तो कारभार करतोय, बारामतीचाही कारभार करत असताना जसं मी आमच्या बारामती नगरपालिकेच्याही निवडणुकीमध्ये आता सुनील सस्ते इतके दिवस माझ्या विरोधात होते, आमचा विष्णू चौधर विरोधात होता, परंतु ते आले बरोबर, त्यांना बरोबर घेतलं, आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो। माळेगावला पण मी म्हटलं नको वाद घालायला, तो प्रमोद तावरे, नुनू, मला वाटतं जयदीप तावरे, असं काही लोकांना बरोबर घेतलं। त्याच्यामध्ये माझा हेतू चांगला आहे, माझा त्याच्यात स्वार्थ नाही। मी निधी तिथेही देणार, मी निधी बारामतीलाही देणार, मी तिथेही नगरपालिकेच्या लोकांना सांगणार निधी दिल्यानंतर त्यांनी कसा वापरला पाहिजे, तरच निधी त्या ठिकाणी आणणार आणि आपल्या ग्रामीणला पण आपल्याला निधी आणायचा आहे। आता या सगळ्यांच्याकडनं आपल्याला चांगली कामं करून घ्यायची। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।